विधानसभेत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाल्यानंतर नगर परिषदांचे चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात होळीपूर्वी धुळवड उडाली। ती बघता उद्या महाराष्ट्रात येणाऱ्या राजकीय भूकंपाची नांदी म्हणावी का असा प्रश्न पडतोय। भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यात संजीवनी देणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या चातुर्य बुद्धीने आणि सामाजिक कार्यातून ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणजे सुधीर मुनगंटीवार। परंतु आज पक्षात त्यांची ज्या पद्धतीने कुचंबणा केली जात आहे त्यामागील कारणेही शोधायला हवी। काँग्रेसच्या राजवटीत जेव्हा केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी विदर्भात भारतीय जनता पक्षाचे दोन नेतृत्व प्रकर्षाने चमकायला लागले होते। एक म्हणजे उपराजधानी नागपूर येथून देवेंद्र फडणवीस आणि दुसरे होते चंद्रपूर येथून सुधीर मुनगंटीवार। एकेकाळी वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता हातात हात घालून फिरणारे हे दोन्ही नेते आज मात्र दोन वेगवेगळ्या ध्रुवावर उभे आहेत। केंद्रातून मोदी आणि शहांचे पाठबळ मिळाल्यानंतर फडणवीस यांची गाडी सुसाट सुटली। राज्यातील भाजपाचे काही ज्येष्ठ नेते यांना घरचा रस्ता दाखविला गेला आणि काहींना स्वतःच्या नेतृत्वाशिवाय पर्याय ठेवला नाही। आज मितीला भाजप दोन अन्य पक्षांच्या कुबड्यांवर राज्यात सत्तेत आहे, परंतु त्या कुबड्या सुद्धा भाजपच्याच आहेत। पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांची स्थिती आज उपरे झाल्यासारखी आहे आणि इतर पक्षातून आयात केलेल्या आणि ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत अशांना पद दिली जात आहेत। सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीची खरी कोम आहे ती इथे। आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे। आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे। इतर पक्षातील नेते आयात करून त्यांना मोठे करणे ही भाजपाची परंपरा नाही, परंतु आज सर्वत्र हे चित्र दिसते आहे। जुने जाणते विकासाभिमुख तत्पर नेत्यांचे पंख छाटले गेले आहे आणि हे सर्व राज्यातील जनता आणि जुने नेतेही उघड्या डोळ्यांनी बघत आहेत। परंतु मुनगंटीवारांचा स्वभाव लक्षात घेता अन्याय सहन करणे त्यांच्या रक्तात नाही। पक्षात नेमके काय सुरू आहे दाखवून द्यायला त्यांनी भीडभाड ठेवली नाही। ते सातत्याने मंत्रिपदाचा उल्लेख करतात, हे कदाचित पक्ष नेतृत्वाला मान्य नाही। त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राच्या भूकंपाचे केंद्र चंद्रपूर ठरणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे।